द वेडिंग सीझन भाग 4. समर, आपल्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळायला हवी, त्याशिवाय सेट उभं करणं शक्य नाही. खूप सारं सामान नवीन घ्यायला हवं. बाकी सामानाची डागडुजी करायला हवी. विदिशा सामान चेक करत होती. बाकी सगळे तिच्या भोवती बसले होते. या घटनेमुळे विदिशाला प्रसादच्या विचारातून बाहेर यायला मदत झाली. आता वेडिंग सीझनला यातून बाहेर कसं काढायचं याचा विचार सर्वांच्या मनात सुरू होता. प्रत्येक जण वेगवेगळ्या कल्पना मांडत होता. पैसे हातात आल्याशिवाय सामान घेता येत नव्हतं ना पुढचे प्लॅन तयार करता येत होते. इतकं मोठं नुकसान पहिल्यांदाच झालं होतं. समर त्या कार्यालयात सारख्या फेऱ्या मारत होता, पण वर्तक साहेब सतत दौऱ्यावर असल्याने त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती. विदिशा, या नुकसानीमुळे आपण इतर सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या आहेत. दुसऱ्या कोणत्याही ऑर्डर आपण सध्या घेऊ शकत नाही आहोत. समरला आता टेन्शन येऊ लागलं. गेले महिनाभर द वेडिंग सीझनचं ऑफिस नुसतंच उघडत होतं आणि कुठल्याही कामाविना बंद होत होतं. आणखी एक प्रयत्न म्हणून समरने वर्तक साहेबांच्या पीएची भेट घेतली. मागे मी म्हणालो होतो ना, नुकसान भरपाईसाठी अर्ज करा म्हणून. तेव्हा तुम्ही अर्ज केला असता तर आत्तापर्यंत तुमचं काम झालं असतं. वर्तक साहेबांचा पीए चेहऱ्यावरची एक रेषही न हलवता म्हणाला, जर मला पैसे मिळाले नाहीत तर माझं ऑफिस बंद होईल. 2.5-3 वर्षांची मेहनत धुळीला मिळेल आणि कमावलेलं नाव सहज विरून जाईल. द्या, आता अर्ज करतो. समर काकुळतीला येत म्हणाला. समर, 1 मिनिट थांब. सर, मला एक सांगा, आम्ही आता अर्ज केला तर मला किती दिवसात पैसे परत मिळतील? विदिशा मध्येच म्हणाली. ते मी सांगू शकत नाही. आधी तुम्ही अर्ज तरी करा, मग बघू, पीए म्हणाला. सांगू शकत नाही म्हणजे? त्याला काहीतरी ठराविक वेळ असेल ना. वर्तक साहेब कधी येणार आहेत ते सांगा. ते येईपर्यंत आम्ही थांबतो, विदिशा ठामपणे म्हणाली. तिने समरला अशा विचित्र मनस्थितीत आजवर कधीच पाहिले नव्हते. समर, हवं तर तू घरी जा. साहेब येईपर्यंत मी इथे थांबेन. समर विदिशासोबत तिथेच थांबला, पण संध्याकाळ होत आली तरी वर्तक साहेबांचा पत्ता नव्हता. तुम्ही अजून इथेच आहात? चांगल्या घरचे दिसता. मेहनत करून कमवा, जा. पुन्हा इथे दिसलात तर याद राखा. अखेर वर्तक साहेबांच्या पीएने दोघांना अक्षरशः हाकलून काढले. समर, काहीतरी मार्ग नक्की निघेल, तू काळजी करू नकोस, विदिशा त्याला समजावत म्हणाली. सर, गेले महिनाभर आपल्या हाताला काम नाही. मीही गावाकडे जाईन म्हणतो. तिथेच काहीतरी काम शोधायचं आणि आता तिथेच राहायचं, जयेश पुढे होत म्हणाला. होय सर, जयेश म्हणतो ते खरं आहे. तुम्ही दिलेल्या पगारावर आमचं घर चालत होतं. आता हाताला काम नाही तर कसं मॅनेज करायचं? मीही उद्याच निघतो आहे, रोशन म्हणाला. मी पण निघतोय. आजपर्यंत तुम्ही खूप काही दिलत सर, मी ते कधीच विसरणार नाही. आम्ही जातोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला सोडून जातोय. आमचं हातावरचं पोट, आमच्या कमाईवर घर चालतं. आता कमाई नाही तर घर कसं चालणार? त्यासाठी दुसरं काम तर शोधावं लागेल. वीरू समरला मिठी मारत म्हणाला. जा, सगळे जा. मला कोणाची गरज नाही. मी एकटा समर्थ आहे हे सगळं सांभाळायला. मिंटी, तू का अशी बघत बसली आहेस? तुलाही जायचं असेल ना? जा, यांच्यासोबत बाहेर पड. अशा स्थितीत जवळची माणसं साथ सोडून जातातच. मी तरी काय करू? सारं अवघड होऊन बसलं आहे. सर, मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच आहे, कायम तुमच्यासोबत. हे जयेश, वीरू आणि रोशन तुम्हाला कधी ओळखू शकले नाहीत. कदाचित ते इथे मन लावून काम करत नसावेत म्हणून ही साथ सोडून जाण्याची भाषा करतात. पण जाऊ दे त्यांना, जाणाऱ्याला अडवू नये म्हणतात, मिंटी समरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. हे सारं लांबून पाहणारी विदिशा आपल्या अश्रूंना अडवू शकली नाही. समर सर्वांच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. जयेश, रोशन आणि वीरू काही न बोलता निघून गेले आणि पाठोपाठ मिंटी बाहेर आली. समर, ते तरी काय करतील? परिस्थितीपुढे आपण सारे असहाय्य आहोत. विधी, तू देखील मला सोडून चाललीस ना? जा, पण पुन्हा येऊ नकोस, समर तिच्याकडे लक्ष न देता म्हणाला. नाही समर, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. कायम तुझ्यासोबत असेल मी. आपण आनंदाचे क्षण जसे सेलिब्रेट केले तसे दुःखाचे क्षणही एकत्र साजरे करू. विदिशा समरच्या जवळ आली तसा समर तिच्या मिठीत शिरला. मी काय करू सांग? झाल्या प्रकारात चूक कोणाचीच नव्हती. वर्तक साहेबांच्या मुलीने चूक केली आणि आपल्याला भोगावं लागलं.
आता तू जर मला सोडून गेलीस तर मी जगू शकणार नाही विधी. सगळं संपल्यासारखं वाटतंय, अगदी हरल्यासारखं. हे असं काही बोलू नको समर. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास, मला धीर दिलास, संकटात माझी मदत केलीस, आणि मी अशी तुझी साथ सोडून जाईन? विदिशा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, विधी, मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची, या ऑफिसची कल्पनाच करू शकत नाही. तू आहेस तर मी आहे. तू माझ्याशी हक्काने भांडतेस, माझ्यावर रागवतेस, चिडतेस, हे मला हवं आहे, अगदी आयुष्यभरासाठी. समर तिच्या मिठीतून बाजूला झाला. म्हणजे? विदिशा, काही नाही. तू मला कधीच सोडून जाऊ नको, इतकंच मला म्हणायचं होतं. समर, समर, इकडे बघ आणि तुझ्या मनात नक्की काय आहे ते नीट सांग. जाऊ दे विधी, हा विषय सोडून दे. खूप उशीर झाला आहे, चल आता घरी जाऊ. समर आवरावर करत म्हणाला, तुझ्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. असा हट्ट करू नको. आता निघू आपण, हवं तर उद्या बोलू. समर केबिनचे दार उघडत म्हणाला, तुला मी आवडते ना? विदिशाने पुढे येत पुन्हा दार बंद केले. तसं काही नाहीये, समर अडखळत म्हणाला. मग कसं? तुला माझ्याशी लग्न करायचं आहे, मागे तू म्हणाला होतास. विदिशा दरवाजाला टेकून उभी राहिली. ते मी सहज म्हणालो होतो, चेष्टा करत होतो. समर तिची नजर चोरत म्हणाला, अच्छा, मग तुझ्या डोळ्यात मला जे दिसतं ते काय आहे? आत्ता तुझ्या मिठीत जी भावना जाणवली ती कोणती आहे समर? तुला प्रसाद कधीच आवडला नव्हता. आमच्या नात्याचा त्रास होऊ नये म्हणून तू त्याला ऑफिसमध्ये यायला मनाई केली होतीस, हो ना? आमच्या साखरपुड्यात फक्त त्याचं अभिनंदन केलंस, पण मला विश न करता तसाच निघून गेला होतास. त्याने मला त्रास दिला तेव्हा तू त्याला कानाखाली ठेवून दिलीस. का समर? तो काही न बोलता तसाच उभा राहिला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. मला ती फक्त तुझ्या तोंडून ऐकायची आहेत. विदिशा त्याच्याजवळ येत म्हणाली, हो, मला तू आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. बस, चल आता. असं प्रपोज करणार आहेस मला? मला वाटलं एखाद्या फिल्ममधल्या हिरोसारखं गुडघ्यावर बसून प्रपोज करशील. आजूबाजूला मस्त रोमॅन्टिक वातावरण असेल. आकाशातल्या चंद्र चांदण्या आपल्या ठरणाऱ्या लग्नाचा साक्षीदार असतील. विदिशा आपल्या गुडघ्यावर खाली बसली. समर, खरंच लग्न करशील माझ्याशी? हे असं काही होईल असं समरला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तो काही वेळ तसा स्तब्ध उभा राहिला. बोल ना, लग्न करशील माझ्याशी? विदिशा त्याचा हात पकडून म्हणाली. समर काही बोलणार इतक्यात दार वाजलं. तसा तो आपल्या खुर्चीत जाऊन बसला आणि विदिशा दार उघडायला पुढे आली. अरे, बाबा आणि काका, तुम्ही इथे? जयवंत काका आणि सुदेशराव आत आले. कामच तसं होतं म्हणून आलो. बरं, बसा दोघेही, थोडं बोलायचं होतं. सुदेशराव समोर बसले. द वेडिंग सीझन सध्या तोट्यात आहे, तर आम्ही दोघांनी तुम्हाला मदत म्हणून थोडी रक्कम द्यायचं ठरवलं आहे. आपल्या सामानाचं खूप नुकसान झालं आहे, ते तुम्ही या पैशातून भरून काढा. सुदेशरावांनी थेट मुद्द्याला हात घातला. पण बाबा, समर, गेली 2-2.5 वर्ष आम्ही सगळ्यांनीच तुमची मेहनत पाहिली आहे. तुला नोकरीचा आग्रह धरणाऱ्या या तुझ्या बापाने हा बिझनेस उभा करण्यासाठी तुझे कष्ट अनुभवले आहेत. या सगळ्यात विदिशाने तुला साथ दिली. ती भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे. आम्ही इतकी वर्ष नोकरी केली, यातून जे सेव्हिंग केलं ते आता उपयोगी येत असेल तर त्या पैशांचा विनियोग झाला असं म्हणता येईल. हो विदू, हे चेक घ्या आणि गो हेड. जयवंत काका सुदेशरावांकडे पाहत म्हणाले, इतकंच अवघडल्यासारखं होत असेल तर जमतील तसे सावकाश पैसे परत करा. अडचणीच्या वेळी मुलाच्या पाठीशी पालकांनीच उभं राहायचं नाही तर मग कोणी उभं राहायचं? चेक घेण्यासाठी विदिशा आणि समर दोघेही एकदम पुढे आले. थँक्स काका, समर इतकंच म्हणाला. अरे, थँक्स म्हणण्या इतका परका झालास की काय? जयवंत काका त्याचा कान पकडून म्हणाले. काही वेळाने जयवंत काका विदिशाबरोबर निघून गेले. समर बराच वेळ पुढचे प्लॅन तयार करत ऑफिसमध्ये बसून राहिला. हाय, वेटिंग आउटसाईड. रात्री उशिरा विदिशाच्या मोबाईलवर मेसेज आला. तिने खिडकीचे पडदे बाजूला करून डोकावून पाहिलं. समर गेटजवळ उभा होता. त्याला पाहून विदिशाने येऊन पटकन दार उघडलं. आता यावेळी इथे काय करतो आहेस? मगाशी तू प्रश्न विचारला होतास, त्याचं उत्तर द्यायला आलोय. समर इकडे तिकडे पाहत म्हणाला. ही वेळ झाली का यायची?
ते उद्याही येऊ शकला असतास तू. चुप, काहीही बोलू नको. समरने आपल्या खिशातून एक छानशी अंगठी बाहेर काढली आणि तिच्या बोटात घातली. आता तुला कळलं असेलच तुझ्या प्रश्नाचं उत्तर. हो आहे ते. समर तिच्या कानाशी कुजबुज करत म्हणाला. विधी, मला आयुष्यभर तुझी सोबत हवी आहे. ही अंगठी? विदिशाला काय बोलावं हेच कळेना. आठवतंय, प्रसादने तुझ्या बोटात घातलेली अंगठी तू माझ्याकडे ठेवायला दिली होतीस. तिच्या मापाने ही अंगठी घेऊन आलो मी. काळजी करू नकोस, प्युअर सोन्याची नाहीये. आणखी एक प्रॉमिस, तुझा तो भूतकाळ आपल्या नात्याआड कधीही येणार नाही. हे ऐकून विदिशाच्या ओठांवर हसू उमटलं. समर, आय लाईक यू व्हेरी मच. मला तुझ्यासोबत असताना खूप छान वाटतं. खूप सेक्युअर फील होतं आणि मला सांगता न येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू सांगेन कधीतरी. विदिशाने समरच्या गालावर हलकेच किस केला. आता ही जबरदस्ती नाहीये का? पण हे मी आयुष्यभर जपून ठेवेन. समर आपल्या गालावर हात ठेवत म्हणाला. चल जा आता, बाकी उद्या बोलू. आणि हो, तुझ्या आणि माझ्या आई बाबांना हे लवकरात लवकर सांगायला हवं. विदिशा त्याला ढकलत म्हणाली. जातोय मी, पण वगैरे काही नाही समर, खूप उशीर झालाय. विदिशाने त्याला जबरदस्तीने निरोप दिला. ती आत आली. तिच्या चेहऱ्यावर अनेक भावना फेर धरून नाचत होत्या. आपल्याला काय होतंय तिला समजत नव्हतं. आपण हेच मिस करत होतो तर इतके दिवस. इतक्यात तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. आता आपलं नातं संपलंय आणि तू आत्ता का फोन केलास? विदिशा, फोन कट करू नकोस, प्लीज ऐकून घे माझं. प्रसाद गडबडीने म्हणाला. हे बघ, मी चुकलो, खरंच चुकलो. मी असं वागायला नको होतं. मला हवी ती शिक्षा दे, पण लग्न मोडू नको. मी उद्या घरी येऊन सर्वांची माफी मागतो. आता काय उपयोग प्रसाद? वेळ निघून गेल्यावर माणसाला चूक कळून काही उपयोग नसतो. माझ्याकडून हे नातं केव्हाच संपलं आहे. आता पुन्हा घरी येऊ नको. त्याच गोष्टी उघडायला कोणालाही वेळ नाहीये. विदिशाने फोन कट केला. प्रसादला अशी अचानक बुद्धी कशी झाली? तो हे मनापासून बोलतोय की हे त्याचं नाटक असेल? तो हे सगळं खरंच मनापासून बोलत असेल तर? तसं असेल तर समरचं काय? काही वेळापूर्वीच आमचं ठरलं. समरने लग्नाला होकार दिला. त्याच्या डोळ्यात मला प्रेम जाणवतं. पण माझं काय? मी खरंच समरला मनापासून प्रपोज केलं की तो आवडतो म्हणून? विदिशाला काही कळेनासे झाले. ती रात्र अस्वस्थतेत गेली. प्रसादचा फोन येऊ नये म्हणून सकाळी उठल्यावर तिने आपला फोन बंद करून ठेवला. समर वर्तक साहेबांच्या ऑफिसमध्ये बसला होता. समर, आय एम सॉरी. मागे तुम्ही येऊन माझी वाट बघून गेलात. माझ्या पीएने तुम्हा लोकांना हाकलून दिलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर त्या दिवशी मी शहरात नव्हतो. तुला माहिती असेलच, माझं कामच असं असतं की एका जागी स्थिर राहता येत नाही. वर्तक साहेबांनी सही करून ठेवलेला चेक समर पुढे धरला. सही केली आहे. जी असेल ती अमाऊंट भरून घेऊन जा. आणि पुन्हा एकदा सॉरी, कारण ती सिच्युएशन अशी होती की झाल्या प्रकाराचा मलाही माझ्या घरच्यांनाही धक्का बसला होता. आणि कार्यकर्त्यांचं वागणं हे असंच असतं. मग त्यांना कितीही समजावून सांगा. मी नुकसान भरपाई देणार होतो. थोडा उशीर झाला, पण हरकत नाही. समरने नुकसान झालेला हिशोब वर्तक साहेबांच्या पुढ्यात ठेवला. यामध्ये जितकी रक्कम आहे तितकीच तुम्ही स्वतः या चेकवर लिहा. त्यांचं बोलणं ऐकून वर्तक साहेबांना आनंद झाला. समर प्रामाणिक असावं तरच. त्यांनी रक्कम लिहून चेक समरकडे दिला. काही लागलं तर कधीही केव्हाही ये. साहेबांचा निरोप घेऊन समर बाहेर पडला. प्रसाद, आता माफी मागून काय उपयोग? व्हायचा तो मनस्ताप झालाच. जयवंत काका घरी आलेल्या प्रसादशी बोलत होते. बाबा, सॉरी म्हणालो ना मी. खरंच चूक झाली. मी असं वागायला नको होतं. झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू. साखरपुडा झालाच आहे. लग्नाचा मुहूर्त मात्र पुढचं बघावं लागेल. बेलवलकर बाई मध्येच म्हणाल्या. म्हणजे तुम्ही सगळं ठरवून आला आहात तर? पण मला हे योग्य वाटत नाही. आता विदिशाचा जो निर्णय असेल तोच आमचा निर्णय असेल. जयवंत काका म्हणायला आणि समर दारात यायला एकच गाठ पडली. जया काकू त्याला पाहून उठून पुढे आल्या.
अरे आत ये. नको, तुमची चर्चा सुरू असेल तर मी गेलेलंच बरं. मला माहिती नव्हतं हा इथे असेल. विदिशाचा फोन लागत नव्हता म्हणून मी आलो. समर आळीपाळीने सर्वांकडे पाहत म्हणाला. इतकं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. तू आत ये. विदिशा उठून पुढे आली. हा इथे काय करतो आहे? समर हळूच म्हणाला. विदिशा काही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसली. विदिशा, प्रसादकडून चूक झाली. त्याने मला सगळं काही सांगितलं आहे. हवं तर मी शब्द देते, तू पुन्हा असं वागणार नाही. मला वाटतं आता तू तुझा निर्णय सांगावास. बेलवरकर बाई म्हणाल्या. समर बसल्या जागी चुळबुळ करत होता. मध्येच प्रसादकडे रागाने पाहत होता. विदिशा डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत होती. आई, मला लग्न करायचं आहे, पण प्रसादशी नाही तर समर सोबत. विदिशा बराच वेळाने म्हणाली. काय काय बोलतेस तू हे? अगं, आपला साखरपुडा झालाय. आता हा कुठे मध्येच आला? त्याला ना वागण्याची पद्धत माहीत आहे ना कसली रीत. 4 खोल्यांचं ऑफिस उघडलं म्हणून कोणी बिझनेसमन होत नाही. कसला तो बिझनेस आणि काय? तरी मला वाटलं होतंच याचं काहीतरी. बस प्रसाद, उगीच तोंडाला येईल ते बोलू नको. बाबा, प्रसादशी मला लग्न करायचं नाहीये आणि आत्ता त्याला त्याची चूक मान्य असेल, पण उद्या त्याच्या हातून नक्की काय घडेल हे सांगता येत नाही ना. बघा, आत्ताच रागाच्या भरात तो समरला बरंच बोलला. समर मला आवडतो. खरं तर हे कळायला खूप उशीर झाला. आमची छान मैत्री आहे. आम्ही दोघे एकमेकांना चांगलं ओळखतो. महत्वाचं म्हणजे माझा मूड त्याला समजतो. शिवाय माझ्या मनात काय आहे हे त्याला सांगावं लागत नाही. हे सगळं उमगलं ते प्रसादमुळेच. तो माझ्या आयुष्यात आला नसता, असा विचित्र वागला नसता तर मला हे कधी कळलंच नसतं. विदिशा भराभर बोलत होती. हे आधी तुला विचारलं होतं विधी? जर प्रसाद तुझ्याशी नीट वागला असता तर काय केलं असतंस? त्याच्याशीच लग्न केलं असतं ना? जया काकू म्हणाल्या. कदाचित हो, पण नियतीच्या मनात काही वेगळंच नाहीये का? प्रसाद, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, विदिशा ठामपणे म्हणाली. साखरपुडा झालाय आपला आणि ऐकलं नाहीस का? मगाशी आई म्हणाली ना, झालं गेलं विसरून जा आणि नव्याने सुरुवात करू म्हणून. प्रसाद उठून विदिशा जवळ आला. तुला माझं ऐकावं लागेल आणि आईचंही ऐकावं लागेल, नाही तर याचे परिणाम वाईट होतील हा. प्रसाद रागाने थरथरत होता. बस झालं, आधी मागे हो. चूक केलेल्या माणसाला त्याचा पश्चाताप झाला म्हणजे तो तीच चूक पुन्हा करत नाही. माझं विदिशावर अगदी मनापासून प्रेम आहे. तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी सोडणार नाही मी तुला, समर म्हणाला. प्रसाद, काय चाललंय हे? माफी मागायला आलास ना, मग पुन्हा तेच? चल निघू आपण. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. बेलवलकर बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. जयावहिनी, मला माफ करा. एक आई असूनही प्रसादच्या मनात नक्की काय आहे हेच कळत नाहीये. विदिशा आणि समर, तुम्ही लग्न करण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला असेल. आयुष्यभर असे सुखी आनंदी राहा. बेलवलकर बाई प्रसादला घेऊन निघून गेल्या. आपण त्या प्रसादला इथे येऊ द्यायला नको होतं. माफी मागायचं नाटक करत होता तो. समर, इकडे. खरंच तुला विदिशाशी लग्न करायचं आहे की दोघांना एकमेकांची सवय झाली आहे म्हणून, की एकमेकांवर प्रेम आहे म्हणून? जयवंत काका म्हणाले. खरं सांगायचं तर माझं विदिशावर प्रेम आहे, समर शांतपणे म्हणाला. आणि मला समर आवडतो. बाबा, इतकं कारण पुरेसं नाहीये का? मी त्याच्यासोबत जास्त सुखी राहीन, विदिशा मध्येच म्हणाली. हे तुम्हा दोघांना आधी कळलं नाही? जया काकू आश्चर्याने म्हणाल्या. नाही, हे त्या प्रसादमुळे जाणवलं, समर आणि विदिशा दोघेही एकदम म्हणाले. बरं, तुझ्या आई वडिलांशी बोलून मग काय ते फायनल करू. जयवंत काका अजूनही संभ्रमातच होते. तरी जया काकूंनी अपर्णाताईंना फोन लावला. समर आणि विदिशा द वेडिंग सीझनच्या ऑफिसमध्ये बसले होते. विदिशाच्या घरी त्यांच्या लग्नाची बैठक बसली होती. तिथे काय बोलणी सुरू असतील याचा अंदाज दोघांनाही येत नव्हता. विदिशा समरला न्याहाळत होती. याच्या मनात काय होतं हे इतक्या दिवसात मला कळलं कसं नाही. समर मात्र आपल्या फोनमध्ये गुंग होता. इतक्यात मिंटी आली. सर, गुड न्यूज आहे. रोशन आणि जयेश परत आले आहेत. अर्थात ते गावाकडे गेले नव्हते. त्यांच्यासोबत बाकी आपली 4 जणांची टीमही आहे. वीरू मात्र कायमचा गावाकडे गेला. तो बहुतेक परत यायचा नाही. मिंटीला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होता. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे मिंटी, पण तुला आणखी एक काम करावं लागेल.
समर म्हणाला. कोणता सर? महत्वाचं काम आहे, ते तुझ्याशिवाय कोण पूर्ण करणार? वर्तक साहेबांनी जो चेक दिला आहे तो आजच्या आज बँकेत भरून ये. अकाउंटला पैसे जमा झाले म्हणजे आपला सेट पुन्हा उभं करता येईल. समर आणखी काही बोलणार इतक्यात विदिशाला अपर्णाताईंचा फोन आला. संध्याकाळी ठीक 7 वाजता दोघांनाही समरच्या घरी बोलावलं होतं. मॅम, एक बोलू का? मिंटी आणि विदिशा कॉफीचा आस्वाद घेत होत्या. हे कधी ना कधीतरी होणारच होतं. तुम्हा दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून मला खूप आनंद झालाय. रोशन आणि जयेश सुद्धा खुश होतील. म्हणजे? विदिशाला तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करता हे सगळ्यांनाच माहीत होतं. फक्त तुम्हाला ते जाणवलं नव्हतं इतकंच. पण तुमच्या लग्नाची तयारी आम्ही सगळे मिळून करणार आहोत. तुम्ही दोघांनी यामध्ये अजिबात लक्ष घालायचे नाही. हवं तर सरप्राईज समजा. दोघी बराच वेळ बोलत राहिल्या. मी खरं सांगू का जया बहिणी, विदिशा आमच्या घरची सून व्हावी अशी माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. जेव्हा तिने प्रसादला पसंत केलं तेव्हा मला वाईट वाटलं होतं, पण आता तो विषय संपला म्हणायचा. समर आणि विदिशाच्या लग्नानंतर आम्ही कोणीही हा विषय काढणार नाही. अहो, आपल्या आयुष्यात अशी माणसे येतात ती आपल्याला काही ना काही शिकवून जातात. जया काकूंना अपर्णाताईंच्या बोलण्याचं समाधान वाटलं. इतक्यात समर आणि विदिशा आले तसे सगळे शांत झाले. या बसा दोघेही. वहिनी, पेढे? जया काकूंनी पेढ्यांचा पुडा पुढे केला. हे पेढे घ्या आणि सर्वांच्या पाया पडा. हे ऐकून दोघांची चेहरे उजळले. आता साखरपुडा नाही तर लग्नाची तयारी सुरू करायला हवी. अपर्णाताईंनी विदिशाला जवळ घेतलं. जवळचं मुहूर्त बघून लग्न करू या दोघांचं. मग काय गोंधळ घालायचा तो घाला. त्या हसत म्हणाल्या. समर, तू खुश आहेस ना? समर नुसताच विदिशाकडे बघत उभा होता. आईच्या प्रश्नाने तो एकदम भांबवला. म्हणजे हो आई, हा काय प्रश्न झाला? समरच्या चेहऱ्यावरून आनंद व्यक्त होत होता. बघा, मागे कधीतरी मी म्हटलं होतं ना या दोघांचं लग्न होणार म्हणून. जया काकू जयवंत काकांना म्हणाल्या. आई, काय बोलतेस तू? विदिशा आपले डोळे मोठे करत म्हणाली. हो ग, समरसारखा मुलगा आणि ताईंच्यासारखी सासू तुला मिळाली, आता काही काळजीचं कारण नाही. पण लोक नको ते बोलतील, नावं ठेवतील. प्रसादचा विषय नको तितका लांबत गेला, त्यामुळे मनस्ताप झाला तो वेगळाच. काकू, आता त्याचा विचार करायचा नाही. झालं ते झालं. तुम्ही चौघी मिळून आमच्या लग्नाचं मस्त प्लॅनिंग करा. पण लग्न थोडक्यात मोजके पाहुण्यात व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट अर्थातच द वेडिंग सीझनला द्यायचं. सगळे मिळून एक सुरात ओरडले. समरने जयवंत काका आणि सुदेशरावांनी दिलेले पैसे परत केले. नुकसान झालेला सेट पुन्हा उभा केला आणि द वेडिंग सीझनची जाहिरात पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने सुरू झाली. इकडे मिंटी, रोशन, जयेश आणि बाकी टीम समर आणि विदिशाच्या डेस्टिनेशन वेडिंगची जोरदार तयारी करत होती. इतकंच काय, तर सरप्राईज म्हणून त्यांच्यासाठी हनीमूनचं बुकिंगही करून ठेवलं होतं. समर आणि विदिशा दोघेही खुश होते. एका वेगळ्याच विश्वात दोघे मग्न होते. नुकतीच साड्यांची खरेदी पार पडली होती. कोणत्या विधींसाठी कोणती साडी नेसायची हे विदिशा ठरवत होती. खास लग्नासाठी आम्ही लेहंगा सिलेक्ट केला होता, पण तुमच्या लेकीने तो रिजेक्ट केला. का? तर म्हणे समरला पारंपरिक लुक आवडतो आणि म्हणून ही पैठणी घेतली तिने. अपर्णाताई जया काकूंना सांगत होत्या. जांभळ्या रंगाच्या पैठणीवर बारीक नाजूक डिझाईन असलेले केशरी काठ खूपच उठून दिसत होते. पदरावर मोराचे असलेले डिझाईन त्या साडीच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते. सगळे विधी एकाच दिवशी करायचे आहेत म्हणून फारशी खरेदी झाली नाही, पण लग्नानंतर मात्र मी विदिशाला हव्या त्या भरपूर साड्या घेऊन देणार आहे. नवी नवरी साडीत अगदी छानच दिसते. बाहेर जाताना काही दिवस साडी नेसू दे, नंतर मात्र कपड्यांची निवड तिचीच राहील. पण साडीच नेसायला हवी अशी काही जबरदस्ती नाही हं. नाहीतर म्हणाल सासू लग्नाआधीच सूचना द्यायला लागली की काय? अपर्णाताई हसून म्हणाल्या. आम्ही तसं काही म्हणणार नाही. सासू म्हटलं की अपेक्षा आल्याच, त्या सुनेने पूर्ण कराव्या आणि सासूने देखील सुनेला समजून घ्यावे. अर्थात तुम्हाला हे सांगायची गरज नाही म्हणा, मी आपलं सहज बोलले. जया काकू हळव्या होत म्हणाल्या.
खरं तर मी पैठणी नको म्हणाले होते, पण समरलाही आवडली म्हणून घेतली. विदिशा आपल्या खांद्यावर साडी टाकून स्वतःला आरशात बघू लागली. साखरपुड्यात अशीच डाळिंबी रंगाची पैठणी मी नेसले. आता नको ती आठवण. तिने आपल्या खोलीत येऊन ती डाळिंबी रंगाची पैठणी एका पिशवीत घालून ती पिशवी कपाटाच्या कोपऱ्यात ठेवून दिली. समरने लग्नासाठी त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असा 3 पीस निवडला होता. अर्थात तोही विदिशाच्या पसंतीने, कारण त्याचं कपड्यांचे कॉम्बिनेशन विचित्र आहे हे सर्वांनाच माहिती होतं. लग्नाची खरेदी झाली होती. दोन्ही घरं आता पाहुण्यांनी भरून गेली. विदिशाच्या जवळच्या मैत्रिणी, समरचे मित्र नुसती धमाल करत होते. लग्नाची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी अपर्णाताई आणि जया काकूंची गडबड वाढली. तसं लग्नाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट द वेडिंग सीझनकडे असल्याने काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. मेहंदी हळदीचा कार्यक्रम पार पडला. लग्नाचा दिवस उजाडला. पाहुणे मंडळी डेस्टिनेशनवर कधीच पोहोचली होती. समर आणि विदिशाची एंट्री मात्र थोडी उशिराच होणार होती. स्वतःच्या खोलीत मेकअप करत असलेली विदिशा छान मूडमध्ये होती. चेहऱ्यावर लाईट मेकअप, डोळ्यात काजळ, ओठांवर हलकीची लिपस्टिक आणि सरळ केसांच्या हट्टाने कुरळ्या केलेल्या बट्टा सावरताना तिची चिडचिड होत होती. मिंटी, मला हे असं काही नको आहे. त्याऐवजी दुसरी एखादी हेअरस्टाईल केली तर? नको, मला आता अजिबात वेळ नाहीये. त्या तुमच्या मैत्रिणी तिथे ओळीने उभ्या आहेत. तुमचं बघून त्यांना साडी नेसायची तीव्र इच्छा झालीये. माझी नवीन असिस्टंट त्यांचं आवरता आवरता किती थकली आहे बघा. माझंही आवरायचं बाकी आहे अजून. शिवाय आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे ना, की वरात इथेच बोलावू? त्यातल्या त्यात एक बरं म्हणजे लग्नाचं ठिकाण अगदी जवळ आहे. मिंटीच्या बोलण्याने सगळेच हसायला लागले. तिच्या हातात मेकअपचं साहित्य होतं. ओठात 3-4 पिना धरून ठेवलेल्या होत्या. त्यातून ती कशीबशी बोलत होती. केसात 2 कंगवे अडकवले होते. जीन्सच्या खिशात थोडं साहित्य होतं. माझं काम काय आणि मला काय करायला लागते देवा? मिंटी पुरती वैतागली होती. ते सगळं बाजूला ठेव, माझं आवरून झालं आहे. चल, मी तुला आवरायला मदत करते. विदिशाने काही मिनिटातच मिंटीला आवरायला मदत केली. चला, आटपलं का? आता आपल्याला निघायला हवं. समर आणि वरात दोघेही घरातून बाहेर पडले आहेत. आपल्याला त्यांच्या आधी तिथे पोहोचायचं आहे. काही वेळाने विदिशाची मावशी खोलीत येत म्हणाली तशा सगळ्या जणी गडबड करू लागल्या. क्रमशः लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.